नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आमच्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्ममध्ये। आज आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक ह्या ठिकाणी डिस्कस करायचा आहे, ज्याचं नाव आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड। हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड नावाचा जो टॉपिक आहे तो नीट, जेई आणि सीईटीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। ह्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे असं मी का म्हणतोय, कारण की नीटला ह्याच्यावर नाही म्हणलं तरी 3 क्वेश्चन तरी येतात किमान। सीईटीला सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन्स येतात आणि जेई मेन्स मध्ये सुद्धा 2 क्वेश्चन्स येतात। त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। खूप बारीक गोष्टी मी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे। ह्या टॉपिकसाठी काय काय लागते याचा आढावा आधी आपण घेणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकूयात कोऑर्डिनेशन कंपाऊंड। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टॉपिकचं नाव आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स। द टॉपिक विच वी वांट टू डिस्कस इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स। आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स बनतात कसे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स बनण्यासाठी काय काय लागतं, याही गोष्टींचा विचार आपण ह्या ठिकाणी करणार आहोत। कोऑर्डिनेशन कंपाऊंडला दुसरं एखादं नाव आहे का, असं जर कोणाच्या मनात येत असेल तर कोऑर्डिनेशन कंपाऊंडला दुसरे नावं सुद्धा आहेत। कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सला आपण म्हणू शकतो कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स, ह्यांनाच कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स असंही तुम्ही म्हणू शकता। म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणजे एकच असतं, हे दोघंही सिनोनिम्स आहेत एकमेकांचे। किंवा सिंपली कोऑर्डिनेशन कंपाऊंडला तुम्ही कॉम्प्लेक्सेस म्हणू शकता। सिंपली वी कॅन से कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स ॲज कॉम्प्लेक्सेस, तुम्ही ह्यांना कॉम्प्लेक्सेस असंही म्हणू शकता। बघा विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज दिलेल्या आहेत। कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कुठे येईल, कुठे कॉम्प्लेक्स कंपाऊंड येईल, कुठे सिंपली कॉम्प्लेक्सेस येईल। त्याच्यामुळे हडबडून जायची आवश्यकता नाहीये। ह्या तीनही शब्दांचा अर्थ एकच आहे, हे ह्या ठिकाणी आपण लक्षात ठेवावं। आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड साठी काय लागतं याचा विचार आपण करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थिंग्स टू रिक्वायर्ड कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, थिंग्स टू लर्न कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स। कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स डिस्कस करण्यासाठी किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात याचा आढावा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये लागणारी पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स। बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला लागणार आहे। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स। बघा, डी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स खूप जास्त प्रमाणामध्ये तयार करतात ॲज कम्पेअर टू रेस्ट ऑफ द मेंबर्स विच आर देअर इन द पिरियडिक टेबल। बघा, पिरियडिक टेबल मध्ये असणारे बाकीचे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या कंपॅरिझन मध्ये डी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत ते जास्त कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स तयार करतात असं आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो। मग आता डी ब्लॉक एलिमेंट कशाला म्हणायचं याचा विचार आधी आपण करूया। खूप बेसिक मधून आपण जाणार आहोत, है ना। पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट। मग आता डी ब्लॉक एलिमेंट कशाला म्हणायचं याच्या आधी पण आपण डिस्कस केलेलं आहे किंवा तुम्हाला माहित आहे की डी ब्लॉक मध्ये जेवढे काही एलिमेंट्स असतात त्या सर्व एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन, जस्ट वी हॅव टू फोकस ओव्हर द लास्ट इलेक्ट्रॉन। बघा, डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्या सर्व एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन शेवटच्या शेल मध्ये न जाता लास्ट बट वन शेल मध्ये जातो। मग आता लास्ट बट वन शेल मध्ये कुठे जातो तर तिथे वेगवेगळे पर्याय आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट बट वन शेल मध्ये एस मध्ये जातो का, पी मध्ये जातो का, डी मध्ये जातो का, एफ मध्ये जातो, तर याचं उत्तर आहे डी मध्ये जातो। डी हा आपला ऑर्बिटल आहे, डी हा आपला सबशेल आहे। म्हणजे याचा अर्थ काय, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू लास्ट बट वन शेल इन डी सबशेल किंवा डी ऑर्बिटल असं ज्या ठिकाणी होतं त्याला आपण डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणतो।
आता विद्यार्थी मित्रांनो, लास्ट बट वन शेल ह्याला एक स्पेशल टर्मिनॉलॉजी आहे केमिस्ट्रीमध्ये. तर त्याचं उत्तर काय? तर त्याचं उत्तर आहे पेनाल्टिमेट शेल. लास्ट बट वन शेल ह्याला आपण काय म्हणायचं? पेनाल्टिमेट शेल. तर बघा डेफिनेशन काय होईल? एलिमेंट्स बिलॉंगिंग टू डी ब्लॉक, लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ ईच एलिमेंट. देखो बेटा, लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ ईच एलिमेंट एंटर्स इनटू लास्ट बट सेकंड शेल, लास्ट बट वन शेल. ओके, ईच एंड एवरी एलिमेंट का लास्ट इलेक्ट्रॉन कहाँ एंटर होने वाला है? लास्ट बट वन शेल, जिसको हम कहते हैं पेनाल्टिमेट शेल. ह्याला आपण म्हणतो पेनाल्टिमेट शेल इन डी ऑर्बिटल. असं ज्या एलिमेंटच्या बाबतीत होतं त्याला म्हणायचं डी ब्लॉक एलिमेंट. आता बघा, फॉर एक्झाम्पल डी ब्लॉक एलिमेंट मध्ये आपल्याला माहित आहे 4 सिरीज आहेत. डी ब्लॉक एलिमेंट्सला आपण ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स असं म्हणतो. ट्रान्झिशन एलिमेंट्स आपण कोणाला म्हणतो? असे एलिमेंट ज्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल इनकम्प्लिटली फिल्ड असतो किंवा पार्शियली फिल्ड असतो, त्यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतो. मग आता डी ब्लॉक एलिमेंट मध्ये 4 सिरीज आहेत. कोणत्या कोणत्या? पहिली ट्रान्झिशन सिरीज, दॅट इज 3D सिरीज एलिमेंट किंवा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज असं आपण त्याला म्हणतो. सेकंड ट्रान्झिशन सिरीज, थर्ड ट्रान्झिशन सिरीज, फोर्थ ट्रान्झिशन सिरीज. तर इथं आपण पहिल्या ट्रान्झिशन सिरीज मधला स्कॅन्डियम हा एलिमेंट घेऊ. स्कॅन्डियम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 21. बघा, 21 इलेक्ट्रॉन्स आपल्याला फिल करायचे. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स दे हैव टू फिल? 21, बिकॉज द स्कैंडियम इज हैविंग एटॉमिक नंबर 21. तो चलो बेटा, हम 21 इलेक्ट्रॉन्स यहाँ पर फिल करते हैं. चला विद्यार्थी मित्रांनो, 21 इलेक्ट्रॉन आपण या ठिकाणी भरूयात. आता इलेक्ट्रॉन आपण कुठे भरतो रे बाळा? ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये शिकलो की ॲटॉमिक ऑर्बिटलला एनर्जीच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार आपण अरेंज केलेले, आणि त्या ॲटॉमिक ऑर्बिटल मध्येच आपल्याला इलेक्ट्रॉन्स हे फिल करायचे असतात. तर चला 21 इलेक्ट्रॉन आपण भरू. सगळ्यात पहिल्यांदा 1s येतो. ह्या 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स गेले, राईट. 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स गेले. नंतर येतो 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स गेले. नंतर येतो 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, 3p मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि 3d मध्ये 1 इलेक्ट्रॉन. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 1s पासून 3p पर्यंत पूर्ण इलेक्ट्रॉन्स भरणं म्हणजे 18 इलेक्ट्रॉन्स होतात. हे ब्रेक्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1s पासून 3p पर्यंत पूर्ण खचाखच इलेक्ट्रॉन्स भरून टाकले आपण, म्हणजे याचा अर्थ 18 इलेक्ट्रॉन्स झाले. त्याच्यानंतर 2 इलेक्ट्रॉन गेले 4s मध्ये 20, आणि एक लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो गेला 3d मध्ये 21. मग आता बघा, स्कॅन्डियम मध्ये किती शेल आहेत असा जर क्वेश्चन विचारला तर इथं बघायचं, इथं वेगवेगळे नंबर्स आपल्याला दिसायले 1 2 3 4. तर सगळ्यात शेवटचा किंवा मोठा आकडा जो आहे तो म्हणजे आपले तेवढे नंबर ऑफ शेल त्या स्कॅन्डियम मध्ये आहेत. तर बघा, शेवटचा मोठा आकडा कोणता आहे? 4 नंबर, म्हणजे याचा अर्थ 4 शेल स्कॅन्डियम मध्ये आहेत. मग आता लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे 21वा तो कुठे गेला? तिसऱ्या शेल मध्ये गेला. आणि तिसरी शेल म्हणजे कोण? लास्ट बट वन शेल. म्हणूनच इथं आपण म्हणलं की लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ ईच एलिमेंट एंटर्स इनटू लास्ट बट वन शेल, दॅट इज पेनाल्टिमेट शेल इन डी ऑर्बिटल. बघा, लास्ट बट वन शेल मध्ये डी मध्ये गेला. एस आणि पी ब्लॉक मध्ये आपण काय सांगतो की लास्ट इलेक्ट्रॉन लास्ट शेल मध्ये एस मध्ये गेला, एस ब्लॉक एलिमेंट. लास्ट इलेक्ट्रॉन लास्ट शेल मध्ये पी मध्ये गेला, पी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक साठी काय सांगतो आपण? लास्ट इलेक्ट्रॉन लास्ट बट वन शेल मध्ये डी मध्ये गेला, डी ब्लॉक एलिमेंट. आणि एफ ब्लॉक साठी आपण काय सांगतो? लास्ट इलेक्ट्रॉन लास्ट बट सेकंड शेल मध्ये एफ मध्ये जात असेल तर. आता बघा, लास्ट बट सेकंड शेल ह्याला आपण प्री पेनाल्टिमेट शेल किंवा अँटी पेनाल्टिमेट शेल असंही म्हणतो. ते पुढे आपल्याला डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट मध्ये डिस्कस करायचे. तात्पुरतं सध्या एवढं लक्षात घ्या, 21 इलेक्ट्रॉन होते. 21 ला 21 इलेक्ट्रॉन्स आपण फिल केले. मग आता ह्या स्कॅन्डियमचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता बघा, स्कॅन्डियमचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी काय करायचं?
शेवटच्या शेलमध्ये जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत त्यांना तर मेन्शन करायचंच, प्लस लास्ट बट वन शेलमध्ये जेवढे इनकम्प्लिटली फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत त्यांना सुद्धा मेन्शन करायचं. आता बघा, शेवटची शेल म्हणजे 4 नंबरची, त्याच्यामधले सगळेच ॲटॉमिक ऑर्बिटल मेन्शन करायचे. म्हणजे 4s ला आपल्याला मेन्शन करायचे ॲज आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे हे आपल्याला लिहायचं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर लास्ट बट वन शेल म्हणजे 3 नंबरची शेल. 3 नंबरच्या शेलमध्ये असणारे इनकम्प्लिटली फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे 3D हा एकच आहे, 3s आणि 3p हे कम्प्लिटली फिल्ड आहे, त्यांच्यावर आपल्याला फोकस नाही करायचा. तर तिसऱ्या शेलमध्ये म्हणजेच लास्ट बट वन शेलमध्ये इनकम्प्लिटली फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल त्यांना आपल्याला मेन्शन करायचंय. म्हणजे ह्याला मेन्शन करायचंय. म्हणजे याचा अर्थ स्कॅन्डियमच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय येणार, 3D मध्ये 1 इलेक्ट्रॉन आणि 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे हे झालं स्कॅन्डियमचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता मला सांगा, स्कॅन्डियमच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बाळा? 3. मग आता 3 ला 3 इलेक्ट्रॉनचा लॉस जर स्कॅन्डियमनं केला एखाद्या कंपाऊंड मध्ये किंवा एखाद्या कंपाऊंड मध्ये स्कॅन्डियम +3 ह्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल, त्याचा अर्थ काय, स्कॅन्डियम हा स्टेबल झालेला आहे. स्कॅन्डियमनं नोबल गॅस एलिमेंट सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलेलं आहे. या 3 ला 3 इलेक्ट्रॉनचा लॉस झाला तर 18 इलेक्ट्रॉन स्कॅन्डियम मध्ये यायले. म्हणजेच याचा अर्थ या स्कॅन्डियमची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती आहे +3. हे इथं लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला का सांगतो बाळांनो, कारण की स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट वरून आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स तयार करू शकतो ऑन पेपर. म्हणजे त्याचा फॉर्म्युला आपण आपल्या मनानं तयार करू शकतो. NCERT मध्ये किंवा बोर्डबुक मध्ये असलेले एक्झाम्पल्स कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे पाठ करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या मनाने एक्झाम्पल तयार करू शकता. जर तुम्हाला स्कॅन्डियम किंवा जे काही डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्यांची ऑक्सिडेशन स्टेट माहित असेल तर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट, तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्कॅन्डियमची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे +3. ही गोष्ट इथं क्लिअर झाली असेल. ओके, चला पुढे जाऊ आपण. पहिल्या ट्रान्झिशन सिरीज मधलाच दुसरा एलिमेंट या ठिकाणी घेऊ आपण. पहिल्या ट्रान्झिशन सिरीज मधला दुसरा एलिमेंट तो आहे टिटॅनियम. आता मला सांगा बेटा, टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 22. म्हणजे आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स फिल करायचे? 22. राईट. मग आता स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं एवढं पूर्ण लिहित बसण्यापेक्षा ह्याला आपण शॉर्ट मध्ये सुद्धा लिहू शकतो. फोकस करा. बघा, इथून 1s पासून आपण सुरुवात केली, 3p पर्यंत किती इलेक्ट्रॉन झाले? 18 इलेक्ट्रॉन झाले. मोजा, 2 2 4 6 10 2 12 6 18. आता हे 18 इलेक्ट्रॉन म्हणजे तुम्ही ह्याला लिहू शकता स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आर्गॉन. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आर्गॉन लिहिणं म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही 1s पासून 3p पर्यंत इथं कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे हे सगळं पूर्ण लिहित बसण्याची आवश्यकता नाही. मग त्याच्यानंतर पुढे लिहायचं 4s मध्ये 2 आणि 3d मध्ये 1. राईट. म्हणजे हे सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही नोबल गॅस एलिमेंटच्या टर्म मध्ये स्कॅन्डियमचं लिहू शकता. ही पण गोष्ट विचारात घ्या. आपल्याला डी ब्लॉक एलिमेंटचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लागणार आहे. त्याच्यामुळे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर आपल्याला फोकस करायचा. टिटॅनियमचं पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही लिहू शकता, है ना. लिहिण्यामध्ये काय अडचण नसावी, कारण की 11th मध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग या 2 टॉपिकचा वापर करून आपण इलेक्ट्रॉन्स कसे फिल करायचे हे शिकलेलो आहोत. आता पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी इथे लिहित बसणार नाही. टिटॅनियमचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त इथे मी ह्या ठिकाणी लिहितोय. बघा, तर बघा, टिटॅनियमचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 3d मध्ये 2, 4s मध्ये 2. मग आता मला सांगा, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4. मग 4 ला 4 इलेक्ट्रॉनचा लॉस केला तर हे स्टेबल कंपाऊंड्स तयार करू शकतात, किंवा +4 ही त्यांची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे असं तुम्ही म्हणू शकता. ऑक्सिडेशन स्टेट इज इक्वल टू +4. म्हणजे इथं स्टेबल ऑक्सिडेशन स्टेटचा विचार आपण करतोय. ऑक्सिडेशन स्टेट्स तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्यात का, कारण की आपण ह्याचे वेगवेगळे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स तयार करू शकतो. याचे एक्झाम्पल्स आपण मनानं तयार करू शकतो. इथं पाठ करण्याची आवश्यकता नाहीये. ओके. मग आता बघा, नेक्स्ट एलिमेंट स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम. नेक्स्ट एलिमेंट आहे व्हॅनेडियम. व्हॅनेडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 23.
आणि मग ह्याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 3D मध्ये 3, 4s मध्ये 2. आता स्कॅन्डियम व्हॅनेडियम जो आहे तो कोणत्या स्टेबल ऑपरेशन स्टेट दाखवतो, तर त्याची ऑपरेशन स्टेट आहे +5 मध्ये तो स्टेबल असतो, त्याच्यानंतर +2 मध्ये सुद्धा तो स्टेबल असतो. +2 आणि +5 ह्या व्हॅनेडियमच्या स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एलिमेंट जो आहे तो कोणता आहे, नेक्स्ट एलिमेंट जो आहे तो आहे क्रोमियम. बघा क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर आहे 24. बघा क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असायला पाहिजे होतं, का काय असायला पाहिजे होतं, 3D मध्ये 4, 4s मध्ये 2 असं असायला पाहिजे होतं. पण होतंय काय, क्रोमियम मध्ये 4s मधला 1 इलेक्ट्रॉन 3D मध्ये येतो, म्हणजे 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन होते, 3D मध्ये 4 होते, तर काय होईल, 4s मधला 1 इलेक्ट्रॉन 3D मध्ये आल्यामुळं 3D मध्ये 5 इलेक्ट्रॉन होतील आणि 3D ऑर्बिटल एक्झॅक्टली हाफ फिल्ड होईल. आता d ऑर्बिटल, p ऑर्बिटल, f ऑर्बिटल हे एक्झॅक्टली हाफ फिल्ड असतील, तर ते काय करत असतात, त्या पर्टिक्युलर ॲटमला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. म्हणून क्रोमियम जो आहे तो 3D मध्ये 4, 4s मध्ये 2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न दाखवता तो कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो, 3D मध्ये 5 आणि 4s मध्ये 1. म्हणजे याचा अर्थ काय, 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन पैकी 1 इलेक्ट्रॉन 3D मध्ये आला आणि म्हणून 3D मध्ये 5 इलेक्ट्रॉन झाले. ओके, तर हे क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एनोमॅलस आहे, म्हणजे असायला पाहिजे होतं 1 आहे 1. आता हे कशामुळं, d ऑर्बिटल एक्झॅक्टली हाफ फिल झाला आणि तो हाफ फिल्ड d ऑर्बिटल त्या क्रोमियमला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतो. बघा कधी कधी आम्ही आमच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना सांगत असतो की बेटा तुम्ही इथं क्लासमध्ये ऑफलाईनमध्ये आमच्याकडे क्लास करता, आमची जी काही फीस आहे ती फीस तुम्ही इमानी ऐतबारे आमच्याकडे भरता. जर समजा है ना तुम्ही आमच्याकडे फीस भरता त्याच्यामुळे आम्हाला स्टॅबिलिटी येतेच. जर समजा कोणी म्हणलं की सर तुम्ही आमच्या घरी येऊन आम्हाला रोज 1 घंटा 2 घंटे शिकवता का स्पेशल माझ्या एकट्यालाच, आणि मग आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये 50,000 60,000 रुपये महिना देऊ, तर मग मी काय करणार, मी म्हणणार यस. मग मी यस का म्हणणार, कारण की त्या 50-60,000 रुपयामुळं मला डेफिनेटली स्टॅबिलिटी येणार आहे आणि मग त्या स्टॅबिलिटीचा विचार करता मी त्या विद्यार्थ्याला 1 घंटा 2 घंटे स्पेशल बॅच त्याच्या घरी जाऊन घेऊ शकतो. म्हणजे बघा एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ज्याला ज्याला मिळत असते तो ते गेन करण्याचा प्रयत्न करतो. आपणही एक्स्ट्रा स्टॅबिलिटी गेन करण्याचा प्रयत्न करतो. आपण एखादं काम करत असू, त्या कामातून आपल्याला जेवढे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे पाहिजे असतील तर अजून एखादं एक्स्ट्रा काम आपण करून एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच या ठिकाणी आहे, 4s मधला 1 इलेक्ट्रॉन 3D मध्ये गेल्यामुळे d ऑर्बिटल एक्झॅक्टली हाफ फिल झाला आणि म्हणून तो d ऑर्बिटल ह्या क्रोमियमला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. आता क्रोमियमची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती कोणती आहे, तर बघा +3 आणि +6 ह्या 2 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत क्रोमियमच्या. मी फक्त स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट बद्दल बोलतोय. क्रोमियम +2 मध्ये हे कंपाऊंड तयार करू शकतो, काही अडचण नाही, पण आपण इथं स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट बद्दल विचार करतोय. या स्टेबल ऑक्सिडेशन स्टेटला आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर आहे बघा Mn मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर आहे 25. ह्याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3D मध्ये 5, 4s मध्ये 2. आता ह्याची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे, ऑक्सिडेशन स्टेट इज इक्वल टू +2, त्याच्यानंतर +4, त्याच्यानंतर +7. ह्या 3 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट Mn दाखवतो. Mn नंतर आहे ॲटॉमिक नंबर 26 दॅट इज Fe. आता Fe ॲटॉमिक नंबर 26 आहे. ह्याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3D मध्ये 6, 4s मध्ये 2. आता Fe 2च स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट शो करत असतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जगातला कोणताही Feचा कंपाऊंड काढा, मोस्ट ऑफ द 99% केस मध्ये Fe जो आहे तो +2 आणि +3 ह्याच ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो. जर कंबाईंड स्टेट मध्ये Fe असेल तर +2 किंवा +3. त्याच्यानंतर आहे कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर आहे 27. आता कोबाल्टचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3D मध्ये 7, 4s मध्ये 2.
मग आता कोबाल्ट सुद्धा 2 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. कोणत्या कोणत्या? कोबाल्ट +2 आणि कोबाल्ट +3. या 2 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत कोबाल्टच्या. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो निकेल. निकेलचा ॲटॉमिक नंबर आहे 28. म्हणजेच याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल आउटर मोस्ट 3D मध्ये 8, 4s मध्ये 2. मग आता हा निकेल जो आहे तो +2 ही स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. +2. याच्या व्यतिरिक्त निकेल कधी कधी +3 मध्ये सुद्धा असतो, पण +3 मध्ये निकेलच्या कंपाऊंडची थोडीशी कमतरता आहे. रेअर केस मध्ये कंपाऊंड्स +3 मध्ये बनतात, पण +2 ही स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे निकेलची. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो कॉपर, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 29. आता बघा इथं कॉपरला मी स्टार करतोय, म्हणजे याचा अर्थ ह्याचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एनोमॅलस आहे. कॉपर मध्ये सुद्धा क्रोमियम सारखंच होणार. जसं क्रोमियम मध्ये झालं 4s मधला 1 इलेक्ट्रॉन 3D मध्ये आला, तसंच कॉपर मध्ये सुद्धा होणार. 4s मधला 1 इलेक्ट्रॉन 3D मध्ये येणार. आणि मग कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असायला पाहिजे होतं 3D मध्ये 9, 4s मध्ये 2. मग काय होणार? 4s मध्ये जे 2 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यातला 1 इलेक्ट्रॉन 3D मध्ये येणार. मग होणार काय? 3D मध्ये 10, 4s मध्ये 1. 3D मध्ये 10, 4s मध्ये 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा असं झाल्यामुळे काय होईल? डी ऑर्बिटल एक्झॅक्टली हाफ फिल्ड होईल. आणि डी ऑर्बिटल जो हाफ फिल झालेला आहे, डी ऑर्बिटल जो फुलफिल झालेला आहे तो त्या पर्टिक्युलर कॉपरला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करणार. बघा क्रोमियम मध्ये डी ऑर्बिटल एक्झॅक्टली हाफ फिल झालेला आहे आणि कॉपर मध्ये डी ऑर्बिटल एक्झॅक्टली फुलफिल झालेला आहे. बघा पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, एफ ऑर्बिटल हाफ फिल्ड किंवा फुलफिल्ड जर असतील तर ते काय करत असतात? त्या पर्टिक्युलर ॲटमला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. आता कॉपर साठी जी स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे ती आहे +1 आणि +2, +1 and +2. या 2 स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कॉपर एक्झिबिट करतो. आणि लास्ट एलिमेंट आहे पहिल्या ट्रान्झिशन सिरीज मधला, तो म्हणजे Zn. आणि Zn चा ॲटॉमिक नंबर आहे 30. 30 इलेक्ट्रॉन्स फिल केल्यानंतर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळणार 3D मध्ये 10 आणि 4s मध्ये 2. आता ह्याची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती आहे +2. जगातला कोणताही झिंकचा कंपाऊंड तुम्ही काढा, झिंक जर कंबाईंड स्टेट मध्ये असेल तर ऑलवेज तो +2 ह्याच ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो, लक्षात घ्या. तर हे सगळं आपल्याला लागणार आहे. पहिल्या ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटचे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स जास्त आहेत कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? सेकंड, थर्ड, फोर्थ ट्रान्झिशन सिरीजच्या कंपॅरिझन मध्ये, एफ ब्लॉक एलिमेंट्सच्या कंपॅरिझन मध्ये. त्याच्यामुळे पहिल्या ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्सच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा जास्त अभ्यास आपल्या सिलेबसला आहे. त्याच्यामुळे ऍटलिस्ट पहिल्या ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला येणं कळणं गरजेचं आहे. जे इथे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, सांगितलंय. ऑक्सिडेशन स्टेटचा वापर करून आपण कंपाऊंड्स तयार करणार आहोत. म्हणजे एक्झाम्पल्स तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता नाही, तिथल्या तिथे एक्झाम्पल्स तुम्ही बनवू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या. आता डी ब्लॉक एलिमेंट मधला जो पहिला ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटचा भाग आपण पाहिला, त्याच्यामध्ये त्यांना लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. तर बघा काय ट्रिक आहे. इथे एलिमेंट्सची मांडणी करतो मी आधी. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. बघा इथं वेगवेगळे ट्रिक्स आहेत ह्याला लक्षात ठेवण्यासाठी. पहिली ट्रिक आहे सायन्स, टीचर, व्हेरी, क्रेझी, मांगे, मांगे फॉर एमियन, फी, फी फॉर एफी, मांगे फी, कोर्स, कोर्स फॉर कोबाल्ट, नी फॉर Ni, कंप्लीट, कंप्लीट फॉर कॉपर, जरा भी फॉर Zn. बघा अतिशय सुंदर ट्रिक आहे या ठिकाणी. सायन्स, टीचर, व्हेरी, क्रेझी, मांगे, फी, कोर्स, नी, कंप्लीट, जरा भी पहिल्या ट्रान्झिशन सिरीजला लक्षात ठेवण्यासाठी. दुसरी जी ट्रिक आहे ती बघा काय सांगते आपल्याला. स्कू,
फॉर स्कॅन्डियम, टी फॉर टिटॅनियम, स्कूटी. वरची फॉर व्हॅनेडियम, कन्या फॉर क्रोमियम. बघा स्कूटी वरची कन्या. मन फॉर यमयन, फे फॉर यफी, को फॉर कोबाल्ट, नी फॉर निकेल. स्कूटी वरची कन्या, मन फेकोनी, एखादी वस्तू फेकून देते तसं ती मन फेकून चालली. मन फेकोनी, का जाते, जाते झिंक साठी, का कॉपर साठी. किंवा अजून एक ट्रिक आहे तीही तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. सचिन, सचिन फॉर स्कॅन्डियम, तेंडुलकरने, सचिन तेंडुलकरने. विदेशी फॉर व्हॅनेडियम, विदेशी. कार फॉर क्रोमियम, मागविली, मागविली. बघा सचिन तेंडुलकरने विदेशी कार मागविली. फेरारी, फेरारी कार त्याला त्याच्या मित्राने गिफ्ट केली होती मायकल शुमाकरनं. आणि किस्सा असा झाला होता की त्या गाडीची किंमत जेवढी होती त्याच्यापेक्षा जास्त टॅक्स महाराष्ट्र शासनाने लावला होता. त्याच्यामुळं कित्येक दिवस ती गाडी महाराष्ट्र शासनाकडेच होती. त्याच्यावर आम्ही ही ट्रिक केलेली आहे. सचिन तेंडुलकरने विदेशी कार मागविली. फेरारी. कोनी, नेली, नेली एक्स्ट्रा आहे. को फॉर कोबाल्ट, नी फॉर निकेल, नेली एक्स्ट्रा आहे. कोण जाणे, कोण फॉर कॉपर, जाणे फॉर झिंक. बघा सचिन तेंडुलकरने विदेशी कार मागविली. फेरारी, कोणी, नेली, कोण जाणे. या 3 ट्रिकचा वापर करून तुम्ही पहिल्या ट्रान्झिशन सिरीज एलिमेंटला लक्षात ठेवू शकता. ओके. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन है ना. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण कसं लिहायचं तेही तुम्हाला सांगितलं. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यावरूनच आपण स्टेबल ऑपरेशन स्टेट ह्याचा विचार केला. म्हणजे पहिली महत्वाची गोष्ट आपण डिस्कस केली. आता दुसरी महत्वाची गोष्ट जी कोऑर्डिनेशन कंपाऊंड साठी लागणार आहे ती म्हणजे काय. फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड. फॉर्मेशन, फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट, कोऑर्डिनेट बॉन्ड्स. बघा विद्यार्थी मित्रांनो कोऑर्डिनेट बॉन्ड्स बनतात कसे ह्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागणार. ह्याचा सुद्धा विचार आपल्याला ह्या ठिकाणी करावा लागणार. असं मी का म्हणतोय कारण की कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड्स असतात. कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बॉन्डिंगचा जर विचार केला, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कशा प्रकारची बॉन्डिंग असते याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड्स असतात. आणि मग हे कोऑर्डिनेट बॉन्ड्स बनतात कसे हेही आपल्याला इथं विचारात घेणं गरजेचं आहे. आता बघा कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन साठी काय महत्वाचं आहे किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड जे आहे ते कशानं तयार होतात, कशाने इन द सेन्स कोणत्या ओव्हरलॅपिंगनं तयार होतात. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलंय की जेव्हा आपल्या माइंडमध्ये बॉन्ड हा वर्ड येतो, बॉन्ड, त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये काय हालचाल होणं गरजेचं आहे, मनामध्ये काय हालचाल होणं गरजेचं आहे. तर मनामध्ये हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की बॉन्ड म्हणल्यानंतर ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओव्हरलॅपिंग, ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स, ऑर्बिटल्सची ओव्हरलॅपिंग, ह्याच्यामुळं बॉन्ड तयार होत असतात. लक्षात घ्या, कारण की आपण सांगतो ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि म्हणून ऑर्बिटल्सची ओव्हरलॅपिंग झाल्यावर बॉन्ड तयार होत असतो, हेही ह्या ठिकाणी लक्षात घ्या. मग आता ओव्हरलॅपिंग जी आहे ती 2 प्रकारची असते विद्यार्थी मित्रांनो. ओव्हरलॅपिंग इन जनरल आपण बोलायलो, ओव्हरलॅपिंग 2 प्रकारची आहे. एक म्हणजे ऍक्झियल ओव्हरलॅपिंग, ऍक्झियल ओव्हरलॅपिंग, ज्या ऍक्झियल ओव्हरलॅपिंग पासून सिग्मा बॉन्ड बनत असतो. ऍक्झियल ओव्हरलॅपिंग किंवा ह्याला आपण म्हणतो हेड ऑन ओव्हरलॅपिंग, हेड ऑन ओव्हरलॅपिंग. बघा ऍक्झियल ओव्हरलॅपिंग किंवा हेड ऑन ओव्हरलॅपिंग.
ह्याच्यापासून सिग्मा बॉन्ड बनत असतो. दुसरा जो ओव्हरलॅपिंगचा टाइप आहे तो आहे लॅटरल ओव्हरलॅपिंग. लॅटरल ओव्हरलॅपिंग. आता ही जी लॅटरल ओव्हरलॅपिंग आहे त्यालाच आपण साइडवेज ओव्हरलॅपिंग असं म्हणू शकतो. ह्या लॅटरल ओव्हरलॅपिंग पासून पाय बॉन्ड तयार होत असतो. ओके, त्याच्यामुळे म्हणलं मी बॉन्ड म्हणलं की ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स. ओव्हरलॅपिंगचे दोन टाइप आहेत, ऍक्झियल किंवा हेड ऑन ओव्हरलॅपिंग किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग किंवा त्यालाच आपण म्हणतो साइडवेज ओव्हरलॅपिंग, ज्याच्यामुळं पाय बॉन्ड तयार होत असतो. मग आता कोऑर्डिनेट बॉन्ड जे आहेत बघा, कोऑर्डिनेट बॉन्ड्स मध्ये काय होत असतं, कोऑर्डिनेट बॉन्ड्स मध्ये ऍक्झियल ओव्हरलॅपिंग होत असते. ऍक्झियल ओव्हरलॅपिंग, ऍक्झियल ओव्हरलॅपिंग किंवा हेड ऑन ओव्हरलॅपिंग होत असते. कोऑर्डिनेट बॉन्ड कोणत्या ओव्हरलॅपिंगनं फॉर्म होतो असा जर क्वेश्चन आपल्याला विचारला तर आपलं उत्तर काय पाहिजे, ऍक्झियल ओव्हरलॅपिंग किंवा हेड ऑन ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्सची. मग आता कोऑर्डिनेट बॉन्ड बनतो कसा किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड बनण्यासाठी काय असणं अपेक्षित आहे. जसे की आता बॉन्ड म्हणलं की दोन इलेक्ट्रॉन्स एका बॉन्ड मध्ये असतात, त्याच्यामुळे बॉन्ड तयार होण्यासाठी इलेक्ट्रॉन्स असणं गरजेचं आहे. आता कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आपण काय सांगतो, समजा हा एक ऍटम आहे, हा एक ऍटम आहे, ह्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, ह्याच्याकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे. ह्याचा एक इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटल मध्ये आहे तो ऑर्बिटल आणि ह्याचा एक इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटल मध्ये आहे तो ऑर्बिटल. ह्या दोन ऑर्बिटलची अशी ओव्हरलॅपिंग झाली समोरासमोरून तर सिग्मा बॉन्ड तयार होतो, एक सिंगल बॉन्ड तयार होतो. म्हणजे एक सिंगल बॉन्ड तयार होण्यासाठी है ना दोन इलेक्ट्रॉन्स लागतात असं आपण इथं म्हणू शकतो. आणि त्या एका सिंगल बॉन्ड मध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो. मग आता ह्या आयटमकडे दोन इलेक्ट्रॉन आहेत, ह्या आयटमकडे दोन इलेक्ट्रॉन आहेत, तर ह्या दोघांनी दोन दोन इलेक्ट्रॉन शेअर केले तर काय होईल, दोन बॉन्ड तयार होणार. त्या दोन बॉन्ड मध्ये एक असतो सिग्मा बॉन्ड, एक असतो पाय बॉन्ड. समजा ह्या आयटमकडे तीन इलेक्ट्रॉन आहेत, ह्या आयटमकडे तीन इलेक्ट्रॉन आहेत आणि ह्या दोघांनी पण तीन तीन इलेक्ट्रॉन शेअर केले तर काय होणार, ट्रिपल बॉन्ड तयार होणार. मग त्या ट्रिपल बॉन्ड मध्ये काय असतं, एक सिग्मा बॉन्ड आणि दोन पाय बॉन्ड. मग तसं कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये फक्त आणि फक्त ऍक्झियल ओव्हरलॅपिंग थ्रू किंवा हेड ऑन ओव्हरलॅपिंग थ्रू बॉन्ड हा बनत असतो, लक्षात घ्या. मग आता इथं काय लागणार, इलेक्ट्रॉन्स तर लागणारच आहेत, प्लस जे कोणी दोन ऍटम एकमेकांसोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत हे ना, त्या दोघांकडेही ऑर्बिटल्स असणं गरजेचं आहे. फक्त एक ऍटम जो असतो तो फील्ड ऑर्बिटल घेऊन येत असतो. म्हणजे एक ऍटम जो आहे तो दोन इलेक्ट्रॉन घेऊन येणार. ह्या एका ऍटमचे दोन इलेक्ट्रॉन ज्याच्यामध्ये आहेत तो फील्ड ऑर्बिटल आणि हा जो ऍटम आहे ह्याच्याकडे बिचाऱ्याकडे इलेक्ट्रॉन नाहीये. मग ह्याच्याकडे काय असणं अपेक्षित आहे, तर ह्याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल असणं अपेक्षित आहे. मग आता ह्याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल बी नसेल तर ह्याला जाय म्हणायचं, भाई तुझ्यासोबत आम्हाला बॉन्ड बनवायचा. मग हा जो ऍटम आहे ह्याच्याकडे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे दोन इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटल मध्ये आहेत तो फील्ड ऑर्बिटल आणि हा जो ऍटम आहे ह्याच्याकडं काहीच नाही, बिचाऱ्याकडं इलेक्ट्रॉन वगैरे काहीच नाही पण व्हॅकंट ऑर्बिटल आहे. तर मग अशी ऍक्झियल ओव्हरलॅपिंग होऊन हेड ऑन ओव्हरलॅपिंग होऊन सिग्मा बॉन्ड म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. तयार झालेला जो कोऑर्डिनेट बॉन्ड आहे त्याच कोऑर्डिनेट बॉन्डला आपण सेमी पोलार बॉन्ड असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर डोनर ऍक्सेप्टर बॉन्ड आपण त्याला म्हणू शकतो किंवा डेटिव्ह बॉन्ड असंही त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्डचे ते वेगवेगळे नाव आहेत, लक्षात घ्या. म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होण्यासाठी बघा, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत, दोन स्पेसीज आपल्याला लागणार आहेत. स्पेसीज कंटेनिंग at least one lone pair. बघा असा स्पेसीज ज्याच्याकडे ऍटलिस्ट एक लोन पेअर आहे. म्हणजे ह्या स्पेसीजचा फील्ड ऑर्बिटल आपण युटिलाइज करणार आहोत. ह्याचा फील्ड ऑर्बिटल असतो, लक्षात घ्या. ह्याचा फील्ड ऑर्बिटल ज्याच्यामध्ये ते दोन इलेक्ट्रॉन्स आहेत है ना, ज्याच्यामध्ये रिकामी इलेक्ट्रॉन्स आहेत दोन. स्पेसीज कंटेनिंग ऍटलिस्ट वन लोन पेअर. आणि दुसरा जो स्पेसीज आहे स्पेसीज हॅव्हिंग व्हॅकंट ऑर्बिटल. म्हणजे बघा दुसरा स्पेसीज हा असा आहे ज्याच्याकडं व्हॅकंट ऑर्बिटल असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा ह्याला गरज आहे, ह्याला सुद्धा गरज आहे. मग दोघांना गरज आहे म्हणूनच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होणार.
मला समजा नोकरीची गरज आहे, मी एका ठिकाणी गेलो, आता मला जेवढी नोकरीची गरज आहे समोरच्याला सुद्धा तेवढी गरज असली पाहिजे. म्हणजे आपण एक अपेक्षा सांगायलो आणि समोरचा काहीतरी वेगळंच बोलायला आहे, मग ती तार जुळणार नाही, लक्षात घ्या. आता मी एखाद्या ठिकाणी जॉबला गेलो, मी सांगितलं बाबा माझं एक्सपेक्टेशन एवढे, आता मी जेवढे एक्सपेक्टेशन सांगायलो त्याच्यापेक्षा 50% बी तो समोरचा देत नाहीये, म्हणजे याचा अर्थ काय, त्याला गरज नाही माणसाची, है ना. म्हणजे गरज दोघांनाही पाहिजे, लक्षात घ्या. ह्या स्पेसिसला सुद्धा गरज पाहिजे, ह्या स्पेसिसला सुद्धा गरज पाहिजे, तर आणि तरच कोऑर्डिनेट बॉन्ड हा तयार होत असतो. म्हणजे बघा, ह्या स्पेसिस कडे फील्ड ऑर्बिटल आहे, ह्या बिचाऱ्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे, मग होणार काय, समजा एक्स नावाचा स्पेसिस आहे, एक्स नावाचा पर्टिक्युलर स्पेसिस आहे, ह्याच्याकडे लोन पेअर्स आहे, बघा हे ह्याचे लोन पेअर, आणि याचं कॉम्बिनेशन आपण वाय सोबत करत आहोत. आता याचा आउटकम काय होणार, ह्या वाय कडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे, ह्याच्याकडे फील्ड ऑर्बिटल आहे, एक्सचा फील्ड ऑर्बिटल, वायचा व्हॅकंट ऑर्बिटल, यांची ऍक्सियल ओव्हरलॅपिंग किंवा हेड ऑन ओव्हरलॅपिंग होणार, आणि ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होणार. तर ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होणार. आता हा जो कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झालेला आहे ह्याला आपल्याला दाखवायचंय. कसं दाखवणार, एन एरो पॉइंटिंग फ्रॉम डोनर एटम टू ऍक्सेप्टर एटम. एक्स हा डोनर एटम आहे, वाय हा ऍक्सेप्टर एटम आहे, लक्षात घ्या. एन एरो पॉइंटिंग फ्रॉम डोनर एटम टू ऍक्सेप्टर एटम हे कोऑर्डिनेट बॉन्डचं रिप्रेझेंटेशन आहे. कोऑर्डिनेट बॉन्डला आपण कसं रिप्रेझेंट करतो, एरो पॉइंटिंग फ्रॉम, एरो पॉइंटिंग फ्रॉम डोनर एटम टू एक्सेप्टर एटम, डोनर एटम टू एक्सेप्टर एटम, डोनर एटम कडून एक्सेप्टर एटम कडे एरो आपल्याला दाखवायचा असतो. म्हणजे ह्याच्याकडे लोन पेअर होते म्हणून ह्याला आपण डोनर एटम म्हणलं, ह्याच्याकडे विचाराकडे व्हॅकंट ऑर्बिटल होता म्हणून ह्याला आपण एक्सेप्टर एटम म्हणलं, आणि म्हणून एरो दाखवत असताना कसं दाखवलं आपण, एन एरो पॉइंटिंग फ्रॉम डोनर एटम टू एक्सेप्टर एटम, असं कोऑर्डिनेट बॉन्डला आपण रिप्रेझेंट करत असतो. आता नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्ही डिस्कस केलेले आहेत. आता जसं की सपोज आपल्याकडं NH3 आहे, NH3 मध्ये जो नायट्रोजन आहे त्याच्याकडे लोन पेअर्स आहेत. ओके, म्हणजे हे जे लोन पेअर ज्या ऑर्बिटल मध्ये आहे तो फील्ड ऑर्बिटल, म्हणजे NH3 इज गोइंग टू प्रोव्हाइड फील्ड ऑर्बिटल, आणि BF3 मध्ये जो बोरॉन आहे त्याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा स्पेसिस आपल्याला व्हॅकंट ऑर्बिटल प्रोव्हाइड करणार आहे, हा स्पेसिस आपल्याला फील्ड ऑर्बिटल मध्ये लोन पेअर घेऊन येणार आहे. मग आता ह्या दोघांमध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होणार, त्याला तुम्ही कसं दाखवणार, तर त्याला ह्या पद्धतीने आपण दाखवत असतो. ह्याच्यावरची लोन पेअर हा असा एरो काढायचा आणि इथं BF3 लिहायचं. एन एरो पॉइंटिंग फ्रॉम डोनर एटम टू एक्सेप्टर एटम. आता हे दोन स्टेबल मॉलिक्यूल एकमेकांसोबत कोऑर्डिनेट बॉन्ड थ्रू अटॅच झाले म्हणून हा जो स्पेसिस तयार झाला ह्याला केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये आपण अडक्ट असं म्हणतो, अडक्ट. ओके, म्हणजे या दोघांची ऍडिशन होऊन तयार होणार एक पर्टिक्युलर प्रोडक्ट, दॅट इज अडक्ट. ओके, म्हणजे बघा NH3 न फील्ड ऑर्बिटल प्रोव्हाइड केला, BF3 न व्हॅकंट ऑर्बिटल प्रोव्हाइड केला, NH3 चा फील्ड ऑर्बिटल, BF3 चा व्हॅकंट ऑर्बिटल, ह्यांची ऍक्सियल ओव्हरलॅपिंग झाली, हेड ऑन ओव्हरलॅपिंग झाली, आणि कोऑर्डिनेट बॉन्ड ह्या ठिकाणी तयार झाला. अजून एक एक्झाम्पल तुमच्या समोर मी ठेवू इच्छितो. जसं की सपोज आपल्याकडे आहे वॉटर मध्ये ऑक्सिजन जो आहे त्याच्याकडे लोन पेअर आहे, आणि H+ ह्याच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे. मग आता काय होणार, ह्या दोघांमध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड आपण तयार करू शकतो, दाखवू शकतो. ही लोन पेअर एरो काढला आणि इथे H+ ऍज इट इज लिहून टाकला. म्हणजे हा जो तयार झालेला आहे ह्यालाच तुम्ही असं सुद्धा लिहिता H3O+. म्हणजे H3O+ ह्याला आपण म्हणतो हायड्रोनियम आयन. याचं नाव काय, हायड्रोनियम आयन. आणि ह्या हायड्रोनियम आयन मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, लक्षात घ्या, एक कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. त्याच्यामुळे कोऑर्डिनेट बॉन्ड अशा पद्धतीने तयार होत असतात. म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होण्यासाठी काय असणं अपेक्षित आहे, एका स्पेसिस कडे फील्ड ऑर्बिटल
ज्या ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि दुसऱ्या स्पेसिसकडे व्हॅकंट ऑर्बिटल, मग फील्ड ऑर्बिटल आणि व्हॅकंट ऑर्बिटल ह्या दोघांची ॲक्झियल ओव्हरलॅपिंग किंवा हेड ऑन ओव्हरलॅपिंग होणार आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होणार. तर जेवढे काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आपल्याला ह्या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत, अभ्यासायचे आहेत, त्या सगळ्याच कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये फक्त आणि फक्त कोऑर्डिनेट्स बॉन्ड्स असतात. ओके, कोऑर्डिनेट बॉन्ड्स त्या ठिकाणी असतात, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि कोऑर्डिनेट बॉन्ड्स बनतात कसे हे आपण ह्या ठिकाणी डिस्कस केलं. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचं डिस्कशन लक्षात आलंच असेल. तुम्हाला काहीही कधीही अडचण असेल तर तुम्ही बिनधास्त मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबरवर. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही अडचण असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता 9921634554. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा पुढचा भाग डिस्कस करणार आहोत. तर ऑब्व्हियसली खूप छान डिस्कशन होणार आहे. तर सर्वांनी ह्याच्यासाठी तयार राहा. जे जे बोर्डवर लिहितोय ते छानपैकी लिहून घ्या आणि तुमचा हा टॉपिक परफेक्ट करून टाका. चलो बेटा, गुड बाय.